आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। महाराष्ट्रातील महायुती सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे। या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये वर्ग केले जातात। राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून जानेवारी महिन्यामध्ये 2,41,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत। महिला आणि बाल विकास विभागाने परिवहन विभाग, संजय गांधी निराधार योजनेचा रेकॉर्ड आणि कृषी विभागाच्या मदतीने छाननी सुरू केलेली आहे। निकषामध्ये न बसणाऱ्या काही महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। या सर्व पार्श्वभूमीवर काही लाभार्थी महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले आहेत। या लाभार्थी महिलांची संख्या 1.5 लाखांपेक्षा अधिक आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 5 लाखांनी कमी झाली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असं म्हणत योजनेतून बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या 1.5 लाख आहे। या महिला घरातील सदस्यांचे किंवा संबंधित महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन असणं, नामशक्ती योजनेचा लाभार्थी असणं अशी इतर कारणं आहेत। याशिवाय 2,30,000 महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांची नावं देखील कमी झाली। 1,10,000 महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक झाल्यानं त्यांची नावं वगळण्यात आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, हे महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। ज्या अपात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत ते परत घेतले जाणार नाही, मात्र यापुढे त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जाणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं। राज्य सरकारने अपात्र बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असा निर्णय जाहीर केल्यानंतर आणखी काही महिला लाभ स्वतःहून सोडू शकतात। दरम्यान महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 या वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात येतो। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।